नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हाभर प्रत्येक मंडळात विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत। पिंपळगाव हरेश्वर मंडळाच्या वतीने देखील आज उषाकाल क्लिनिक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी रेबिन कापून केले। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, मंडळ तालुका अध्यक्ष शोभाताई तेली, गोविंदभाऊ शेलार, विजय पाटील, शिवदास तात्या, नंदू बापू, मार्केट कमिटीचे माजी चेअरमन एनसी तात्या, मौजी शेठ जैन, डॉक्टर शांतीलालजी तेली, वसंत गीते, नंदू तात्या, बाळू पाटील, प्रशांत नेनाव, अनिल महाजन, डॉक्टर अलकेश नेनाव, विनोद महाजन, सौ वंदना झेरवाल, कमलबाई तेली तसेच गोदावरी फाउंडेशन संचलित डॉक्टर उल्हास पाटील रक्तपेढीच्या डॉक्टर सायली घाडगे, समन्वयक लक्ष्मण पाटील, दिनेश भोळे, भावेश शेळके, रुपेश कुलकर्णीसह परिसरातील रक्तदाते, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। या माध्यमातून जवळपास 45 ते 50 बॅग रक्त संकलन करण्यात आले। याचे समाधान असल्याचे डॉक्टर शांतीलालजी तेली यांनी सांगितले। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन संबंध महाराष्ट्र जिल्ह्यात आणि आपल्या पाचोरा तालुक्यामध्ये देखील संपन्न होत आहे। उद्या 22 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे, परंतु उद्या पाचोरा शहर, भडगाव शहर आणि काही बऱ्याच ठिकाणी या रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आल्यामुळे आज आपण या पिंपळगावाचं एक दिवस आधी हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये खास करून उपस्थित झालेले माजी जिल्हा परिषदचे सदस्य मधुभाऊ काटे, पश्चिम भारतीय जनता पार्टीचे पश्चिम भागाचे मंडळ अध्यक्ष गोविंदभाऊ शेलार, पूर्वचे अध्यक्ष शोभाताई तेली, आमचे सहकारी मार्केट कमिटीचे संचालक विजू अप्पा, मार्केट कमिटीचे माजी चेअरमन एनसी तात्या, शेतकरी सहकारी संघाचे संचालक शिवदास तात्या, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नंदू बापू, मंचावर उपस्थित आमचे सहकारी मोजूलालजी जैन, मार्केटचे माजी संचालक नरू बापू, ज्यांच्या मदतीने हे सगळं सहकार्याने उषाकाल क्लिनिकचे आपले डॉक्टर शांतीलालजी तेली आणि उपस्थित या गावातील सगळे कार्यकर्ते बंधू आणि नागरिक, वसंत भाऊ, विनोद भाऊ सह सगळे कार्यकर्ते आणि मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण जो काही संकल्प या ठिकाणी केलेला आहे, आज या मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण रक्तदानामध्ये लोकांना सहभागी करून घ्यायचा आहे। मला वाटतं आपण सुरुवात केलेली ना, सुरुवात करतो आहे आणि म्हणून शिंदाड असेल, पिंपळगाव असेल, सदगाव असेल, अशा अनेक गावांमधून कार्यकर्ते संध्याकाळपर्यंत येतील आणि डॉक्टर उल्हास पाटील आणि उषाकाल यांच्या संयुक्त विद्यमानाने जे काही आयोजन करण्यात आलेलं आहे रक्तदानाचं, यामध्ये सगळे सहभाग घेतील। आपण आपल्या या नेत्याला उदंड आयुष्याच्या अशा या रक्तदानाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया। आपण बघतो आहोत की देवेंद्रजी फडणवीस यांचं कार्य 14 ते 19 मी जवळून पाहिलेलं आहे आणि 9 ते 14 मी जेव्हा आमदार होतो तेव्हा तेही आमदार होते, मी सत्तेत होतो ते तेव्हा विरोधात होते, तेव्हापासूनची माझी त्यांची ओळख आहे। ते पूर्वी नागपूरचे महापौर देखील राहिलेले आहेत आणि त्यांचा सतत महापौर पासून नंतर आमदार, विरोधी पक्षाचं काम आणि नंतर मुख्यमंत्री आणि मग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री असा चढता आलेख देवाभाऊंचा या ठिकाणी राहिलेला आहे आणि म्हणून या एक चांगला उपक्रम राबवला जावा ही संकल्पना भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठांची आणि इथल्या कार्यकर्त्यांची होती आणि म्हणून आज राज्यामध्ये किंवा देशामध्ये जी निकड गरज आहे, खूप आवश्यकता आहे असं रक्तदान आपण या ठिकाणी करतो आहोत।
हे रक्तदान सर्वच घटकांना, राज्यातल्या जे काही पेशंट असतात, गोरगरीब असतात, ज्यांना काही लोकांना रक्त विकत घ्यावं लागतं अशी परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून हे रक्तदान आपण जर केलं तर काही गरिबांचा त्याच्यामध्ये आपण मोफत रक्तदान त्या ठिकाणी पुरवलं जातं. आणि म्हणून एक समाजाचं आपण देणं लागतो. आज आपण या निमित्तानं म्हणा रक्तदान या ठिकाणी करू आणि ते कुठेतरी एखाद्या गरिबाला त्याचा उपयोग होईल, एक चांगली भावना आपण मनामध्ये ठेवून रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग करावा, लोकांना जागृत करावं आणि या रक्तदानामध्ये रक्तदान करावं. आज आपण पहिलंच म्हणजे आज एक दिवस आधी पिंपळगावचं शिबिर घेतो आहोत. उद्या पाचोरा, बडगाव, नगरदेवळा या मोठ्या गावांमध्ये शिबिरं होतील. मी पुनश्च एकदा आपण सगळे या ठिकाणी आलात, आपले सगळ्यांचे स्वागतही करतो आणि धन्यवाद देतो की आपण या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.